फक्त ज्या ज्या वयामध्ये माता मागे बसलेली असायची, एखादा न्याय करायचा असेल, छत्रपती समोर बसलेले असले की फक्त नजरेला नजर मिळवली की लगेच त्यांना कळत असायचं की मला इथे काय न्याय द्यायचं. एका ब्राह्मणाने एका पाटलाने एका महिलेवर अन्याय अत्याचार केला आणि तिचा खून केला. परिस्थिती एकदम भयानक होती. ज्या क्षणी त्या मातेला कळलं, माता दुःखी झाली. छत्रपतींनी विचारलं, माते ही वेळ तुमच्यावर काय आली? हे स्वराज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. या संपूर्ण राज्यामध्ये, या स्वराज्यामध्ये जनता सुखी असताना तुझ्या डोळ्यामध्ये असे असतो साहस आला. त्यावेळेस मातेने सांगितलं की काहीतरी विपरीत घडलंय. राजाने लगेच मावेना सूचना केली, राज्यामध्ये काय चाललंय हे कळलं पाहिजे. ज्या अर्थी माता दुःखी आहे, ज्या अर्थी काहीतरी घडलेलं आहे, म्हणजेच आपल्याला न्याय करणं गरजेचं आहे. यशाची कळंकला अन्याय केली आणि असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये काहीतरी घडतंय. माझ्या आई बहिणीवर, माझ्या भगिनीवर, माझ्या मातेवर काहीतरी अन्याय अत्याचार होतोय, काहीतरी घटना घडले. त्या क्षणी आदिलशहाचा जहागीरदार असणारा, सावकारी करणारा तो रांझा गावचा ब्राह्मण पाटील, त्याने एका महिलेवर अत्याचार केला आणि तिचा खून केला, तिची हत्या केली होती. हत्या केली असताना त्याला पकडून आणलं. यशाची कंगने पकडून आणल्यानंतर तेवढ्याच गुर्मीमध्ये, का तर तो सावकार होता, तो पाटील होता. पाटीलकी ही म्हणजे जहागीरदाराची पाटीलकी होती. त्याच्या समोर कोणीही काहीही बोलत नसायचा. ज्या वेळेमध्ये राजांच्या समोर आणलं, राजांनी एकदम शांतपणे